नमस्कार, मी पूजा प्रीतम कापसे। आम्ही आता इथे सत्ताधार पोलीस स्टेशनला आलेलो आहोत। आमच्या एरियामध्ये दुर्गानगर, शारदानगर, बहादुरराव नगरपंचायतमध्ये चोऱ्यांचे प्रमाण फार वाढलेले आहेत। त्या चोऱ्यांच्या प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी आम्ही या पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत। चोऱ्यांचे प्रकार इतके वाढलेले आहे की एका दिवसात 3-3, 4-4, इवन 7-8 चोरी एका दिवशीच होत आहे। तर या चोऱ्यांचं निराकरण करण्याकरिता आम्ही निवेदन दिलं आहे की आमच्या एरियामध्ये पेट्रोलिंग केली पाहिजे, वेळोवेळी आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। जो महिलांना त्रास होत आहे, महिलांच्या सुरक्षतेसाठी, लहान मुलांच्या सुरक्षतेसाठी आणि प्रत्येक जनतेच्या सुरक्षतेसाठी आम्ही इथे जमलेलो आहोत आणि सत्ताधार पोलीस स्टेशनमध्ये इथे निवेदन द्यायला इथे आलेलो आहोत। काय तुम्ही या संबंधाने चौकीची मागणी सुद्धा केलेली आहे का? हो, आम्ही इथे कारण आम्हाला पोलीस स्टेशन लांब पडतं। इथनं पोलिसांना आमच्यापर्यंत यायला वेळ लागतो, पाऊण तास लागतो, 1 तास लागतो। त्यापेक्षा जर आम्हाला जर आमची स्वतंत्र पोलीस स्टेशन चौकी जर मिळाली तर आमचं काम थोडं हलकं होईल किंवा आम्ही बिनधास्तपणे आमच्या एरियामध्ये खुला श्वास घेऊ शकतो। तर त्यामुळे आम्ही एक निवेदन दिलं आहे त्यांना की आम्हाला एक पोलीस चौकी उपलब्ध करून द्यावी। सरांसोबत जे चर्चा झाली, सरांनी काय तुम्हाला आश्वस्त केलं आहे, काय सांगितलं? सरांनी म्हटलेलं आहे की तुम्ही आम्हाला अर्ज द्या, आम्ही तुमची समस्या मांडू पुढे आणि तुम्हाला चौकी मिळेल याचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। सोबतच एक विषय होता की गल्लीमध्ये बिन हायवेने मोठ्या गाड्या फिरतात, परंतु गल्ली बोळ्यामध्ये मोटरसायकलचे पेट्रोलिंग होत नाही। तर यांचं कसं असते की वेळ वाचवण्याकरिता पोलीस पेट्रोलिंग करतात, पण मोठा जो हायवे आहे, मोठा मेन रोड आहे तिथे जातात, पण चोरांना मोठ्या रोडवर चोरी करत नाही, त्या गल्लोगल्लीमध्ये चोरी करतात। तर त्यांना सतर्क करण्याकरिता गल्लोगल्लीमध्ये पेट्रोलिंग करणं गरजेचं आहे। त्याकरिता आम्ही तेही सांगितलं की तुम्ही आम्हाला गल्लोगल्लीमध्ये पेट्रोलिंग करा। निवेदनामुळे जर ॲक्शन झालं तर महिलांची आणि जे चोरीचे प्रकरण आहेत ते कमी होतील? हो, होईल ना। त्यांनी पेट्रोलिंग केली पाहिजे गल्लोगल्ली, कारण का गल्लीत एकही पेट्रोलिंग होत नाही आहे, मेन रोडावरती होत आहे। अजून 7-8 एकदम दुकानं लुटत आहे, त्यामुळे आता दिवाळीचा वेळ आहे, सर्वजण बाहेर जातात, तर कसं करणार आहे त्या विषयावर आम्ही बोललो, चर्चा केली आहे। आम्ही कशा जॉब करणाऱ्या लेडीज आहो, नाईटला जरी घरी येत असन तरीसुद्धा सायंकाळी कोणत्या वेळेस आमच्याकडे कुणी राहत नाही, घरी लोक बिंदास झोपतात। जर कुणी मध्यरात्री दार वगैरे ठोकलं, आणखीच आम्ही दार उघडलं, त्याच वेळेस जर आणखीच काही पण झालं तर त्यासाठी पण प्रोटेक्शन पाहिजे नाही। तर पोलीस लोक कसे प्रोटेक्शन देतील? जर घरामध्ये काही कांड होत आहे तर त्यासाठी काय करायचं आम्ही लोकांनी? त्याचं आश्वासन कोण देईल? जर आम्ही इथे अप्लिकेशन जरी केली, आज अप्लिकेशन केली आहे, आम्ही इकडे सगळ्या लेडीज इकडे आहो, घरी काय होतं हे आम्हाला काही माहिती नाही। या अगोदर कधीतरी तुमच्या या समस्या किंवा कोणीतरी सत्ताधार पोलीस स्टेशनपर्यंत असा काही प्रकार झालेलाच नाही आजपर्यंत। हा आमच्याकडे 8 ते 15 दिवस झाले हा प्रकार होत आहे, परंतु हा प्रकार म्हणजे उघडणीत आला तरी सुद्धा काही याचं झालेलं नाही आहे। कापसे यांच्या नेतृत्वामध्ये आज सगळे महिला तुम्ही इथे आलेले आहेत। हो, याच्या अगोदर कधी असं झालेलं नाही, असं कधी झालेलं नाही आहे। ताईच्या नेतृत्वामध्ये हो, आणि त्यांनी जे बोलले की नाही पोलीस स्टेशन आमच्याकडे पाहिजे नाही, तर खरंच चौकी पाहिजे नाही आम्हाला। इथनं 7 ते 8 किलोमीटर काही पण आमच्याकडे चोरी हो, मर्डर हो, काही पण असा काही पण प्रकार झाला तर आम्हाला ह्याच पोलीस स्टेशनला यावं लागते। म्हणजे तितक्यामध्ये आम्हाला 1 किलोमीटर या अर्धा किलोमीटरच्या दौरांमध्ये चौकी पाहिजेच आहे। नाम के वजरात मनाए चंद्रशेखर पाटिल है, मैं बहादुर में ही रहती हूँ और पूजा दीदी के उससे हम लोग यहाँ बहादुर में कंप्लेंट लिखाने के लिए आए हैं। जो चोरी हो रही है और सही में सब डरे हुए हैं, पुलिस जो चोरियाँ हो रही है उससे सबका मन में डर है। एक प्रकार से दिवाली है, कौन कहाँ जाएगा, फिर चोरी होगी तो मत जाओ ऐसा करके, तो उसके लिए है एप्लीकेशन दिए हैं। देखिए अब कितना पुलिस कर रही है हमारा काम। और क्या लगता है कि पूजा दी के नेतृत्व नहीं होगा ना, अब आगे निकले हैं, जब पूजा दीदी आगे निकले उसके पीछे हम लोग होगा ही, जरूर होगा। कंप्लेंट एप्लीकेशन दिए हैं और चौकी भी आएगी। आपको